आम्ही आंदोलन करतो बोलत हे काँग्रेस पार्टी जी आहे ती आतापर्यंत देशाचं म्हणजे कधीच त्यांनी चांगलं बघितलेलं नाही आहे। त्यांनी कधी पण आपल्याला विरोधच केलेला आहे आणि आपलं संसदमध्ये जे याच्यावर मतदान झालं तर आपल्या विरोधात त्यांनी मतदान केलं। महिलांसाठी आरक्षणासाठी जे पास होणार होतं ते होऊ शकलं नाही। त्यांनी खरंच म्हणजे मी तर म्हणते की महाराष्ट्राची देशाची जी महिला रणरागिणी आहे ना ही त्यांना कधीच सोडणार नाही। त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धडा शिकवल्याशिवाय महिला अजिबात थांबणार नाहीत। महिलांचा मान सन्मानाचा अपमान केलेला आहे ही भारत देशातली महाराष्ट्रातील महिला कधीच सहन करणार नाही। आम्ही कितीही आम्हाला आंदोलनं करायची झाली तरी आम्ही करू आणि हा सन्मान जो आम्हाला महिलांचा बिल पास आहे झालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व आमच्या खासदार साहेबांच्या पाठीशी असणार। काँग्रेसची ही रणनीतीच आहे की फेक नरेटिव्ह पसरवायचं। अगोदर बोलले की संविधान खतरे में आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तो तसा फेक नरेटिव्ह पसरत राहिले आणि आताही तेच बोलतात की संविधान खतरे में आहे। कुठला संविधान खतरेमध्ये आहे की जेणेकरून आमचं 33% आरक्षण महिला आरक्षण आहे त्यांनी रद्द करायचं काम जे घाणेरडं कृत्य आहे त्यांनी केलेलं आहे। आणि जर हे बिल पास नाही झालं तर येत्या इलेक्शनमध्ये 100% ज्या महिला आहेत मैदानात उतरून त्यांना हद्दपार कसं करू ना हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत। महिला विकास आघाडी जी म्हणताना तुम्ही त्याची पिछाडी ही देशातल्या संपूर्ण मतदारांनी दाखवलेली आहे आणि ह्याचं मुख्य कारण आहे की ते आता पिछाडीवर गेलेले आहेत आणि काय करून आघाडीवर येता येईल याच्यासाठी त्यांचा आटोकाट रडीचा डाव चाललेला आहे। दुसरी गोष्ट ही शोकांतिका आहे जर या महाराष्ट्रामध्ये या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर महिलांचं आरक्षण हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जर रद्द करण्याचं काम जर हे करत असतील तर यांच्यासारखे म्हणतात ना आपण विध्वंसक नाहीत हे विचारांनी विध्वंसक असलेली ही माणसं आहेत आणि ही माणसं जर परत परत लोकांसमोर येणार असतील तर या माणसांना कायमचं घरी बसवण्याचं काम संपूर्ण देशातल्या महिला